नवी मुंबईतील सिडकोच्या 5,000 कोटींच्या जमीन घोटाळ्यातील रोहित पवार यांनी केलेल्या आरोपांचं बिवलकर कुटुंबानं खंडन केलंय। संजय शिरसाट यांनी बिवलकर कुटुंबाला मुंबईत 15 एकर जमीन दिली आणि 5,000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप रोहित पवार यांनी केला होता। बिवलकर कुटुंब आता रोहित पवारांवर मानहानीचा खटला दाखल करणार आहे। तर बिवलकर कुटुंब काय बोलतं, तर या संदर्भात देणं घेणं नाही असं रोहित पवार यांनी म्हटलंय। आपण लढताय ती जमीन सिडकोची आहे, भूमिपुत्रांची आहे असं देखील रोहित पवार म्हणतात। भूमिपुत्र कुठले आले? त्याच्या कुळ होते का? ते कुळ नाही। माझ्या ज्या सिडको जमीन देते त्याच्या कुळबीड कोणीही नाहीये, एकही कुळ नाहीये, एकही कुळ नाहीये। कुळ असतं तर मला मिळालीच नसती, मी ॲब्सेंटी लँडलॉर्ड झालो असतो त्या जमिनीपुरता। दॅट इज अ फंक्शन। आणि मी मागतच नाही, माझ्या तेवढेच मागतो मी। आता मला इनाम मिळालेलं असल्यामुळे त्याच्यामध्ये मोठी जमीन माझ्याकडे आहे की माझा गुन्हा नाही आहे? मोठी जमीन असला गुन्हा आहे का? नाही। आणि सगळ्या कायद्यातनं राहिलेली आणि ती सिडकोने घेतल्यामुळे राहिलेली आहे। एकतर बिवलकर हे काळे का गोरे हे आम्हाला माहीत नाहीत, त्यांच्याबद्दल आम्ही कधी ऐकलं नव्हतं। त्यामुळे बिवलकर आज काय बोलतात, कसं बोलतात, कशावर बोलतात याने काय घेणं देणं नाही। आमचं मत एवढंच आहे, सिडकोची हक्काची जमीन, सामान्य लोकांच्या हक्काची जमीन ही कुठल्याही प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टरच्या बिल्डरच्या घशात न देता ती सरकारकडे परत जमा व्हावी, गरिबाला ती जमीन मिळावी अशी आमची भावना आहे।